वन परिक्षेत्रातील जवळील गावांमध्ये दहशत माजविणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात रविवारी वन विभागाला यश आले होते। या वाघाला गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे आणण्यात आणले होते। या वाघाचा मृत्यू झाला आहे। शवविच्छेदनानंतर तीव्र हृदयात आणि फुफ्फुसात निकामी झाल्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक कारण नमूद करण्यात आलं। रामटेक आणि पारशिवनी वन परिक्षेत्रातील जवळील गावांमध्ये हा वाघ जानेवारी 2024 पासून वावरत होता। सदर वाघाने वन परिक्षेत्रातील गावांमध्ये गोठ्यात, गावाजवळील शेतात अंदाजे 39 पाळीव जनावरांची शिकार केलेली होती। त्यामुळे परिसरातील गावातील शेतकरी भीतीने आपल्या शेतात जाऊ शकत नव्हते। त्यामुळे सदर वाघाप्रती गावकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली होती। परिणामी अशा परिस्थितीत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वाघाची मानवी क्षेत्रात वारंवार वावरत असल्याने आणि वाघाकडून मनुष्य हल्ला होण्याची दाट शक्यता होती। त्यामुळे सदर वाघास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 11(1) क अन्वये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नवी दिल्ली यांनी ठरवून दिलेल्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी किंवा पिंजऱ्यामध्ये बंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबतचा प्रस्ताव प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव माननीय रा. नागपूर यांना सादर केला। तेव्हा प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव माननीय रा. नागपूर यांनी आपल्या स्तरावर शहानिशा करून NTCA मार्गदर्शक सूचनेत नमूद केल्यानुसार सदर वाघास बेशुद्ध करून पिंजराबंद करण्याकरिता मंजुरी प्रदान केली। त्या अनुषंगाने नागपूर वन विभागाकडून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या मार्गदर्शन सूचनेनुसार TTC नागपूर आणि RT आणि RRT अमरावती चमूने संयुक्त कारवाई करत सदर वाघास रामटेक आणि पारशिवनी परिक्षेत्रातील न्यायकुंड भागातून रविवारी बेशुद्ध करून जेरबंद करण्यात केलं। यानंतर वाघास पुनःशुद्धीत आणल्यानंतर वाघ हा सामान्य स्थितीत दिसून आला। त्यानंतर वाघास घटनास्थळावरून सुसज्ज वातानुकूलित रुग्णवाहिकेतून वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र गोरेवाडा नागपूर येथे आणण्यात आणलं। येथे आणल्यानंतर अंदाजे 1 तासांनी वाघाची प्रकृती अचानक खालावली आणि वाघ मृत्यू पावला। शवविच्छेदनानंतर तीव्र हृदयात आणि फुफ्फुस निकामी झाल्यामुळे मृत्यू झालेला आढळून आला आहे।